सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की कोणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांचे अडकलेले पैसे आज परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. परंतु हा पैसा तुमच्याकडे जास्त काळ टिकणार नाही. अचानक तुम्हाला तुमच्या एखाद्या कामामध्ये ते पैसे खर्च करावे लागतील. तुमच्या आयुष्यामध्ये खूप दुःख असल्यासारखं तुम्हाला वाटेल. तुमच्या कुटुंबियांकडून तुम्हाला एखादी भेट मिळेल, ज्यामुळे तुम्ही आज आश्चर्यचकित व्हाल. आज तुमची ओळख अशा एखाद्या बुद्धिवान किंवा आध्यात्मिक व्यक्तीशी होईल ज्यांनी खूप ज्ञान मिळवले आणि त्यांच्यामुळे तुम्हाला लाभही होऊ शकतो. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थांचं 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. बऱ्याच काळापासून तुमची तब्येत ठीक नाहीये, तर त्याची आज काळजी करू नका. लवकरच तुमच्या तब्येतीमध्ये चांगली सुधारणा होईल. तुमचे कुटुंबीय आणि परिचित प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला सहकार्य करतील. तुमच्या मनातून नकारात्मकता बाहेर काढून आपल्या जवळ असलेल्या चांगल्या गोष्टींची प्रशंसा करा. कोणत्याही प्रकारचं संगीत ऐकून तुम्हाला शांती मिळेल. आपल्या वाणीवर ताबा ठेवा. तुमच्यापेक्षा मोठ्या व्यक्तींशी बोलण्याआधी थोडा विचार करा, जेणेकरून त्यांना तुमच्या बोलण्याचं वाईट वाटणार नाही. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांचं पूर्ण सहकार्य मिळेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला ठरणार आहे. जर तुम्हाला प्रवासाला निघायचं आहे, परंतु तुमचा रक्तदाब वाढलेला असेल, तर अशा अवस्थेमध्ये तुम्ही प्रवास करणं टाळायला हवं. आज तुम्ही अशा व्यक्तीला मदत कराल जिला तुम्ही ओळखत देखील नाही. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबियांचं पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचा जोडीदार तुमच्यावर किती प्रेम करतो याची आज तुम्हाला जाणीव होईल. मुलांच्या बाबतीमध्ये तुम्ही आज समाधानी असाल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या मंडळींसाठी आजचा दिवस थोडा कठीण असणार आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळवायचं असेल तर नशिबाच्या भरवशावर राहू नका, कष्ट करा. यश नक्कीच मिळेल. आपले पैसे सावधानतेने खर्च करा. प्रेमसंबंधांमध्ये असणाऱ्या लोकांना आज खूप सावध राहावं लागणार आहे. आज तुम्ही अशा व्यक्तीला भेटाल जी तुमची खूप काळजी करते. त्यांना भेटून तुम्ही फार खुश व्हाल. जर तुम्ही एखाद्या अडचणीमध्ये सापडला असाल तर आज तुमचे मित्र तुमच्या सोबत राहतील. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजपमाळेचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आज तुम्हाला एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा असेल तर तो घेण्यापूर्वी विचार करा की याचा तुमच्या कुटुंबियावर काय परिणाम होईल, नाहीतर तुमचं कुटुंब विखरून जाऊ शकतं. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाऊन त्यांच्या सहवासामध्ये काही काळ घालवण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलांसोबत तुम्ही मजा मस्ती कराल. तुम्ही भागीदारीमध्ये एखादा व्यवसाय देखील करू शकता. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर तुमची प्रेमी अथवा प्रेयसीचे नातेवाईक तुमच्या लग्नामध्ये अडथळा आणू शकतात. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीचे लोक आज थोडे व्यग्र राहणार आहेत. जे लोक प्रेमसंबंधांमध्ये आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. तुमचा प्रेमी आज तुमच्या समोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आज तुमचा मौल्यवान वेळ तुम्ही फोनवर वाया घालवू नका. जर तुम्ही हा मौल्यवान वेळ वाया घालवला तर तो पुन्हा कधीच परत मिळणार नाही आणि तुमची कामं अर्धवट राहतील. याचा नंतर तुम्हाला पश्चाताप होईल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्ही मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत खूप धमाल कराल. जर तुम्हाला एखादा जुना आजार असेल तर तुमच्या तब्येतीमध्ये खूप सुधारणा होईल. आज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रेम आणि आनंदाचा अनुभव घ्याल. कुटुंबियांच्या जबाबदाऱ्या पार पाडताना तुम्हाला तुमच्यासाठी वेळ काढण्याचा सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे.
आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांनी जर बऱ्याच काळापासून एखादं आवडीचं काम हातात घेतलं असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आणि काही काळ आपल्या कुटुंबियांसोबत घालवावा. आपल्या कुटुंबियांसाठी काही गमतीशीर गोष्ट करा. आज तुम्हाला आर्थिक तंगी भेडसावेल. जर तुम्ही प्रेमसंबंधांमध्ये असाल तर आज तुम्ही तुमच्या प्रेमी अथवा प्रेयसीला खूप खुश असलेलं पाहाल. तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत किंवा कुटुंबियांसोबत एखाद्या पार्टीला जाण्याची शक्यता आहे. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीचे लोक आज त्यांच्या मित्रांसोबत एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची शक्यता आहे. त्यांना भेटून त्यांचे सल्ले घेतल्यानं तुमच्या कामासाठी खूप प्रोत्साहन मिळेल. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर आपल्या पार्टनरला थोडा वेळ द्या, नाहीतर हे नातं तुटू शकतं. आपल्या आसपासच्या फालतू गोष्टींवर लक्ष देऊ नका, फक्त महत्त्वाच्या गोष्टींवरच लक्ष द्या. कोणासोबत वादविवाद करण्याच्या फंदामध्ये पडू नका, नाहीतर उगीचच त्रास ओढावून घ्याल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात मकर राशीच्या लोकांनी आज फसवणुकीच्या प्रकरणांपासून दूर राहावं, आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि आपले छंद जोपासण्याचा प्रयत्न करावा. आपलं काम आपण स्वतः करा आणि सक्रिय राहा. यामुळे तुमचं काम प्रसन्न राहील. आज तुमचा एखादा जुना मित्र तुम्हाला भेटायला येण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर तुमचा पार्टनर तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करेल. त्यांच्याकडून तुम्हाला एखादी सरप्राईज भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. मुलांकडून आज तुम्हाला खूप समाधान मिळेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुंभ राशीचे लोक आपल्या कुटुंबातील एखाद्या अशा व्यक्तीला भेटायला जाऊ शकतात ज्यांना तुम्ही बऱ्याच दिवसांपासून भेटू शकला नाहीत आणि ते तुम्हाला भेटून फार आनंदी होतील. तुम्हाला तुमच्या दैनंदिन खर्च चालवण्यासाठी पैसे कमवण्याचे नवं साधन आज मिळेल. तुमची दिनचर्या बदला आणि तुमचं जीवन आणखी चांगलं बनवण्यासाठी मेहनत करा. आज तुमचा पार्टनर तुमच्यासमोर काही अडचणी उभ्या करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला थोडा वैताग येईल, परंतु कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला संयम मात्र ठेवावा लागेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंताला मदत करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुमच्या घरी काही पाहुणे येण्याची शक्यता आहे. आज तुमचा जोडीदार तुमच्यावर नाराज असेल आणि आपल्या वाणीवरती मात्र तुम्ही नियंत्रण ठेवा. तुम्ही तुमच्या जोडीदाराला याची जाणीव करून द्या की तुम्हाला त्यांची काळजी आहे. तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आज एखादी गुंतवणूक करू शकता. मुलांच्या तब्येतीबाबत तुम्ही आज थोडे काळजीत असाल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करावी. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. आपण जाणून घेतलेलंच आहे. मी भगवंताचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगले नक्कीच घडावं. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.